छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाघनख्या आता ऑक्टोबरपर्यंत कोल्हापुरातील लक्ष्मीविलास पॅलेस संग्रहालयात नागरिकांना पाहता येणार आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या या वाघनख्या सातारा आणि नागपूर येथील प्रदर्शनानंतर 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या आणि आता ऑक्टोबर अखेर त्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळणार असून 4 नोव्हेंबर रोजी त्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात हलवण्यात येतील। मुंबईत सुमारे 4 महिने प्रदर्शनासाठी ठेवल्यानंतर त्या पुन्हा मूळ ठिकाणी असलेल्या लंडनमधील संग्रहालयात परत पाठवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक क्युरेटर उदय सुर्वे यांनी दिली। काय म्हणाले उदय सुर्वे पाहूयात। नमस्कार, मी शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालय लक्ष्मीविलास पॅलेस इथून बोलतो आहे। इथे आपणा सर्वांना माहीतच आहे की शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस कोल्हापूर इथे लंडनवरून शिवकालीन जी वाघनखं आहेत ती इथे प्रदर्शनासाठी इथे उपलब्ध झालेली आहेत आणि त्याचं प्रदर्शन कोल्हापूरमध्ये चालू आहे आत्ता। तर ते प्रदर्शन 5 मेपर्यंत ते आपल्या इथं होणार होतं, पण त्याला मुदतवाढ शासनाकडून मुदतवाढ मिळालेली असल्याने ते आता साधारण ऑक्टोबर एंडपर्यंत हे प्रदर्शन इथे कोल्हापूरमध्येच इथेच चालू राहणार आहे। त्यामुळे ही कोल्हापूरकरांसाठी आणि हा अनमोल ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी जी संधी उपलब्ध झाली त्याचा आवर्जून सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी क्युरेटर म्हणून इथं सर्वांना विनंती करतो आहे। आतापर्यंत आपल्या इथे वाघनख्या आहेत, कशा पद्धतीनं कोल्हापूरकरांनी आपल्या या वाघनख्यांना प्रतिसाद दिला? आत्तापर्यंत ह्या 8 महिन्यामध्ये साधारण जवळजवळ 1.5 लाखाच्या वर पर्यटकांनी इथे भेट देऊन प्रत्यक्ष वाघनखं वगैरेंची पाहणी वगैरे केलेली आहे, त्यानंतर त्याचा लाभ घेतलेला आहे। तसंच इथे जे नवीन संग्रहालय जे शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित जे संग्रहालय झालेलं आहे त्या संग्रहालयाचासुद्धा सर्वांनी आवर्जून येथील माहिती घेतलेली आहे, हा इतिहास जाणून घेतलेला आहे। तसंच इथे जे काय होलोग्राफिक शो वगैरे जे काय केलेले आहेत त्याचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे आणि सर्वजण इथून जाताना शाहू महाराजांचे विचार जे आहे ते घेऊनच इथून जात आहेत। आपल्या माध्यमातून एक चांगली कामगिरी सध्या घडत असल्याचं पाहायला मिळते। इतिहासकालीन गोष्टी असतील किंवा आपल्या कोल्हापूरचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, तो आपल्या कोल्हापूरकरांना समजून घ्यायला प्रत्यक्षात पाहण्यासाठी संधी आपण प्रशासनाकडून दिली जाते। असेच काही पुढचे माणस आपले असणार आहेत का? असेच माणस म्हणजे याच ह्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही करता येऊ शकेल का याची आम्ही चाचपणी आत्ता करतो आहोत। ती चाचपणी आणि ते पूर्णांशाने होऊ शकेल असं आमचा हे झालं की आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्याचीही आम्ही पावलं उचलून त्याप्रमाणे आम्ही ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर वस्तू संग्रहालय असतील किंवा अनेक अन्य गोष्टी आहेत कोल्हापूरच्या, त्या संदर्भात आपण सध्या काय प्रशासनाकडून काय पावलं सुरू आहेत? सद्यस्थितीमध्ये जो आपला आता सद्यस्थितीत तरी आम्ही जे आहे की जो आपला ऐतिहासिक ठेवा आहे किंवा जो वारसा आहे हा जतन करणे हा सर्वात पहिला भाग। जतन करून त्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी करून तो पुढील पिढीसाठी उपलब्ध करणे संग्रहालयाच्या माध्यमातून असेल किंवा जनजागृतीच्या माध्यमातून असेल अशा रीतीने किंवा प्रदर्शनं आता कोल्हापूरमध्ये प्रदर्शन चालू आहे, इतर ठिकाणीसुद्धा असे प्रदर्शनं भरता येऊ शासनाच्या माध्यमातून भरता येऊ शकतील अशा पद्धतीने प्रदर्शनं वगैरे जर झाली तर तो आपला ऐतिहासिक ठेवा त्यानंतर आपला इतिहास हा सर्वसामान्य लोकांसमोर आपला पोहोचला जाणार आहे आणि त्यातनं हा अवेअरनेस इतिहासाविषयी किंवा आपल्या पौराणिक ऐतिहासिक वारशाविषयी अवेअरनेस म्हणजे जागृती ही सर्वांमध्ये आपोआप केली जाऊ शकणार आहे।